नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तशी आज भाजी मी लवकरच करायला घेतली आहे, कारण गौरीच्या स्कूलमध्ये विंटर कॉन्सर्ट आहे आणि त्यासाठी गौरी इथं कोणती हेअरस्टाईल आणि नेल आर्ट करायचा हे बघते. तिला वाटते तिची मम्मी म्हणजे एक मेकअप आर्टिस्टच आहे. तिचं बघून माधवनं पण नेल पेंट लावून घेतली. पेन्सिलच्या टोकाच्या आधारे काहीतरी नेल आर्ट करायचा प्रयत्न केला, पण जमलं नाही, म्हणून शेवटी असं सिंपलच केले. गौरीची ही तयारी करताना मला माझ्या शाळेतील दिवस आठवले, ज्यावेळी आमचे गुरुजी शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी डान्स बसवायचे आणि बाई आम्हाला साडी नेसवून तयार करायच्या. आणि सगळं कसं साधं सोपं होतं, सिंपल होतं आणि खरं सांगू का भारी होतं. आणि सध्याच क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा मूवी बघितला आणि या सगळ्या आठवणी कशा प्रकर्षाने आता जाणवू लागल्यात, आठवायला लागल्यात. भाजी चपाती बनवून मी पटकन खिचडी बनवून घेतली आणि चला आता वेळ आहे गौरीच्या मेकअपची. तर यूट्यूबवर बघून मी एक हेअरस्टाईल शोधून काढली होती तिच्या समाधानासाठी. अगदी तशीच्या तशी नाही जमली, पण दिसायला बरे दिसते. तर कॉन्सर्टसाठी ब्लॅक आणि व्हाईट असा ड्रेस कोड आहे. तर गौरीसाठी मी व्हाईट टॉप आणि ब्लॅक स्कर्ट असं कॉम्बिनेशन केले आणि दिसायला छान दिसायला लागले तिला, आणि हेअरस्टाईल पण बऱ्यापैकी त्याला मॅच झाले असं मला वाटते. तर गौरी नेमकी कॉन्सर्टमध्ये काय करणार आहे, तर ती गाणी म्हणणार आहे आणि बाकीचे स्टुडंट आहेत ते सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवणार आहेत. तर चला, जायला वेळ झाला आहे, पोचायला वेळ झाला आहे. तर ही बघा, आता गौरी आली. आम्हाला पोचायला वेळ झाला, त्यामुळे लास्ट सीट मिळाली. त्यामुळेच गौरी नीट दिसत पण नाही आहे, पण ती आम्हाला बघून खूप खुश झाली.